जेव्हा क्रूसावर देण्याच्या आधीच्या आठवड्यामध्ये येशू ख्रिस्ताबरोबर काय काय झालं, आज आपण ते ऐकणार आहोत आणि त्यामधून खूप साऱ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. आणि प्रियांनो, आज आम्ही बघणार आहोत की येशू ख्रिस्ताचं यरूशलेमेमध्ये खूप जंगी स्वागत होतं. आणि काल आपण बघितलं की येशू ख्रिस्त च्या सांगण्यावरनं त्या गावामध्ये त्याचे शिष्य जातात आणि गावामधनं शिष्य गेल्यानंतर त्यांना एक गाढवीचं शिंगरू येशू ख्रिस्तानी सांगितल्याप्रमाणे मिळतं आणि त्याला ते घेऊन येतात. आणि येशू ख्रिस्त गाढवाच्या शिंगरावर बसून यरूशलेमेमध्ये त्याचं खूप मोठं स्वागत होतं. त्याच्या वाटेवर झाडाच्या फांद्या, अंजिराच्या झाडाच्या फांद्या आणि कपडे टाकून लोक हुसान्ना हुसान्ना म्हणून त्याचं स्वागत करतात. आणि मग त्याच्यानंतर काय होतं आज आपण बघणार आहोत. तर येशू ख्रिस्त मंदिरात जातो आणि मंदिरात येशू ख्रिस्त मुलांकडून त्याची स्तुती केली जाते. आज आपण या वचनाविषयी आणि अंजिराचं निष्फळ झाड, अंजिराच्या झाडाकडे जेव्हा येशू ख्रिस्त मोठ्या आशेने जातो, कारण त्याला भूक लागलेली असते, तेव्हा ते झाडावर कुठलीच फळं नसतात आणि मग येशू ख्रिस्त त्या झाडाबरोबर काय करतो, आपण या दोन गोष्टी आज बघणार आहोत. आणि पहिली गोष्ट आपण बघणार आहोत की येशू ख्रिस्ताचं यरूशलेमेमध्ये जंगी स्वागत झालेलं आहे. आणि मत्ते शुभवर्तमानाच्या 21व्या अध्यायाच्या 10व्या आणि 11व्या वचनामध्ये असं लिहिलंय, तो यरूशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? लोकसमुदाय म्हणाले, गालिलातील नासरथाहून आलेला हा येशू संदेष्टा होय. येशू ख्रिस्ताचं खूप मोठं स्वागत यरूशलेमेमध्ये होतं. आणि ज्या लोकांना माहीत नव्हतं की येशू कोण आहे, असं तर कोणी नसणार नाही, कारण येशू ख्रिस्ताच्या 3.5 वर्षाच्या ज्या कारकिर्दीमध्ये, त्याच्या सेवेच्या काळामध्ये त्याच्या अद्भुत चिन्ह चमत्कारामुळे त्याचं नाव सगळीकडे पसरलेलं होतं. आणि यरूशलेममध्ये पण त्याचं नाव खूप प्रसिद्ध झालेलं होतं. आणि जेव्हा एक गाढवाच्या शिंगरावर बसून येशू ख्रिस्त यरूशलेमेमध्ये प्रवेश करतो, तेव्हा प्रियांनो, लोकांना प्रश्न पडतो की हा कोण आहे, म्हणजे हा कोण आहे. लोक विचारतात की हा मनुष्य इतका वेगळा कसा आणि हा कोण आहे. आणि मग लिहिलंय की यरूशलेम गजबजलं. हिंदीमध्ये असं लिहिलेलं आहे की लोकांना टेन्शन आलं, किंवा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशनमध्ये असं लिहिलं की ते ट्रबल्ड ऑर स्टर अप. त्यांना असं वाटायला लागलं की हा कोण आहे. म्हणजे सगळ्या लोकांमध्ये एक प्रकारचं, ज्याला आपण म्हणतो की एक हलवले गेले लोकांमध्ये एक प्रकारचं कुजबूज सुरू झाली. ते जसं येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर जेव्हा 3 ज्योतिषांनी येऊन जेव्हा सांगितलं की यहुदियांचा राजा जन्मला आहे, तेव्हा कसं सगळं यरूशलेम हादरलं होतं, तशाच प्रकारचं यरूशलेम आता येशू ख्रिस्ताच्या त्या विजयी स्वागतानंतर हादरलं. आणि लोक एकमेकाला विचारू लागले, हा कोण आहे. आणि लोकसमुदाय, ज्यांना माहिती आहे ते लोक सांगायला लागले की गालिलातील नासेरातून आलेला हा येशू संदेष्टा आहे. तर मोशेने ऑलरेडी येशू ख्रिस्ताविषयी असं सांगून गेला होता. परमेश्वराने मोशेद्वारे इस्रायली लोकांना म्हणजे जे पंचग्रंथ होते त्याच्यामध्येच सांगितलं होतं की तुमच्यामधूनच एक संदेष्टा निघेल. जर आपण अनुवाद या पुस्तकाचं 18व्या अध्यायाचं जर आपण 15वं वचन वाचू, तर त्याच्यामध्ये लिहिलंय, तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून, म्हणजे तुझ्या भाऊबंदामधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरिता उभा करेल, त्याचे तुम्ही ऐका. तर हा जो संदेष्टा मोशेद्वारे परमेश्वराने सांगितलेला होता, तो कोणी दुसरा नसून येशू ख्रिस्त होता. आणि त्यावेळेस सुद्धा यहोवाने इस्रायली लोकांना स्पष्टपणे आज्ञा दिली होती प्रियांनो की त्याचे ऐका. आणि आज तोच संदेष्टा त्यांच्यामध्ये असूनही इस्रायली लोक त्याचे ऐकत नव्हते. कारण असं लिहिलेलं आहे वचनामध्ये की यहोवा
परमेश्वर म्हणतो की मी माझे वचन त्याच्या मुखामध्ये घालेल आणि तो तुमच्याशी बोलेल. परंतु लोकांनी येशूचं ऐकलं नाही आणि त्यांना माहिती होतं की हा संदेष्ट आहे, पण त्यांना अजून एक गोष्ट माहिती नव्हती की हा संदेष्टा असण्याबरोबरच परमेश्वराचा पुत्रही आहे. आणि मग योहान कृप शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायाचं 14वं वचनामध्ये लिहिलेलं आहे की तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय. येशू ख्रिस्ताने केलेली आश्चर्यकर्म महत् कृत्य बघून लोक म्हणायला लागले की देवाने ज्या संदेष्टाविषयी आम्हाला सांगितलं होतं, सगळ्या भविष्यात वक्त्यांनी संदेष्टांनी ज्याबद्दल भविष्यवाणी केली होती तो हाच आहे. परंतु प्रियांनो, येशू ख्रिस्ताला लोकांनी तारणारा म्हणून स्वीकारायला त्यांना खूप कठीण गेलं. आणि मग इथे असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताला संदेष्टा म्हणून त्यांनी स्वीकारलं, परंतु मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 21व्या अध्यायाचे 14, 15, 16 वचनं वाचूया. असं लिहिलेलं आहे. मग येशू ख्रिस्त मंदिरामध्ये येतो आणि मग आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले. त्या मंदिरात सुद्धा खूप सारे आजारी लोक आले, लंगडे आंधळे जे पण आहेत ते येशू ख्रिस्ताकडे आले आणि त्या सगळ्यांना येशू ख्रिस्तानी बरं केलं. आणि लिहिलंय, तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला होसान्ना असे मंदिरात गजर करणारे मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले. आता जी लहान लहान मुलं पण होती त्या मंदिरामधली, ती पण येशू ख्रिस्ताचं स्वागत करत होती, जय जयकार करत होती, गरजत होती, होसाना होसाना म्हणून त्याला त्याच्या नावाला मोठं करत होते. आणि हे सगळं बघून जे शास्त्री परुषी होते त्यांना खूप त्रास होता आणि ते रागवले आणि ते म्हणू लागले व त्याला म्हणाले, येशूला म्हणाले, ही काय म्हणतायत, तू ऐकतोयस ना? शास्त्री परुषी त्या लहान लेकरांकडे बघून आणि ते जे काय बोलतात त्याच्याकडे बघून येशू ख्रिस्ताला म्हणतात, तू ऐकतोय ना ही लहान मुलं काय म्हणतात ते? आणि येशूने त्यास म्हटले, ही बालके व तहानी मुले यांच्या मुखातून तू स्तुती पूर्ण करवली आहे, हे तुमच्या वाचनात कधी आले नाही का? स्तोत्रसंहितेमध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर लहान मुलांच्या मुखाद्वारे सुद्धा आपली स्तुती करून घेतो. आणि मग तो त्याला म्हणतो, येशू ख्रिस्त त्या शास्त्री पुरुषांना म्हणतो की तुम्ही ऐकलं नाही आहे का की लहान मुलांच्या तोंडातून सुद्धा परमेश्वर त्याची स्तुती करून घेईल. आणि मग जर आपण स्तोत्रसंहितेचं 8व्या अध्यायाचं 2रं वचन वाचतो तर असं लिहिलंय, तू बाळके व तानुली यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे, तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे येशू ख्रिस्ताचा द्वेष करणारे आहेत, त्याचे उगीच झालेले जे वैरी आहेत, त्यांना हिणवण्यासाठी, त्यांना कुंठित करण्यासाठी, त्यांना पकडण्यासाठी, एक प्रकारे त्यांच्याच चालीमध्ये पकडण्यासाठी असं लिहिलेलं आहे की तू बाळके व तानुली यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केलेले आहे. तर त्या लहान लेकरांना सुद्धा एक प्रकारे पवित्र आत्मा दाखवत होता की हाच परमेश्वराचा पुत्र आहे. आणि ते लहान मुलं, तानुली मुलं, छोटी छोटी मुलं येशू ख्रिस्ताचा जय जयकार करत होती, त्याच्या नावाचं गर्जना करत होती. परंतु शास्त्री परुषी लोक, जे शास्त्राचा अभ्यास करणारे लोक होते प्रियांनो, त्यांना कळत नव्हतं की ज्याचा विरोध ते करत आहेत, ज्याला पाण्यामध्ये जे बघत आहे, ज्याला मारण्याचा ते कटकारस्थान करत आहेत, ते दुसरा कोणी नसून यहुदियांचा राजा, परमेश्वराचा पुत्र आणि त्यांचा तारणारा आहे. आणि प्रियांनो, पुढच्या वचनामध्ये असं लिहिलंय, मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 21व्या अध्यायाचं 17वं वचन हे सांगतं, नंतर तो त्यास सोडून नगराबाहेर बेथानीस गेला व तेथे वस्तीस राहिला. मग आता येशू ख्रिस्त यरुशलेमेमधून निघतो आणि बेथानीमध्ये जातो. आणि मार्क कृत शुभवर्तमानाच्या 11व्या अध्यायाचं 11वं वचन असं सांगतं की
नंतर तो यरूशलेमेत आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवर सर्व काही पाहिल्यावर संध्याकाळ झाली आणि म्हणून तो आपल्या 12 शिष्यासह बेथानीस निघून गेला. तर येशू ख्रिस्ताचं एक खूप जंगी स्वागत यरूशलेमेमध्ये होतं. येशू ख्रिस्त त्याच्यानंतर मंदिरात जातो. मंदिरात जाऊन तो सगळ्या आंधळे जितके पण आजारी लोक त्याच्याकडे आलेले आहेत त्या सगळ्या लोकांना तो बरं करतो. आणि त्यावेळेस त्याची मंदिरामध्ये खूप मोठी स्तुती, लहान मुलं सुद्धा करतात, गर्जना होते, जय जयकार होते, त्याच्या नावाला उंच केलं जातं. शास्त्री पुरुषांना ते बघून खूप त्रास होतो आणि मग येशू ख्रिस्त त्यांना त्यांच्या शास्त्रातनं शास्त्रभाग सांगतो की तुम्ही ऐकलं नाही आहे का की लहान मुलांच्या तोंडातूनही मी माझी स्तुती करून घेईल, वधवून घेईल. आणि मग ते झाल्यानंतर त्या मंदिरातून निघून येशू ख्रिस्त बेथानीस येतो. आता आपण पुढचं वचन बघूया.